पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत आहात आणि लवकरच सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड संपून जातील. ग्राउंड संपल्याच्या बाद तुम्हाला माहित आहे की लेखी पेपर लवकरच होणार आहे. जसं की सोलापूरचं जर उदाहरण घेतो म्हटलं तर आजच्या पेपरमध्ये सोलापूरचं सांगितलेलं आहे की लेखी पेपर होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. एप्रिल महिन्यामध्ये लेखी पेपर होणार आहे, म्हणून तुमच्या जिल्ह्याचे कधीही होऊ शकतात, कारण ग्राउंड वेगवेगळ्या टाइमला आलेले आहे आणि पेपर कधीही होऊ शकतात. तुम्ही तयार असायला पाहिजे. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे खूप महत्वाचे PYQ क्वेश्चन. 2024 मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले होते, किती अवघड पॅटर्न होता, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट निघत नाही. गणित बुद्धिमत्ता खूप महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी इथं जे आहे तर त्यांना गणित बुद्धिमत्ता सोडवता येत नाही, पण तुम्हाला सोडवता आली पाहिजे. म्हणून आपण 2 सेकंदात कशा पद्धतीने सोडवणार आहोत त्याची ट्रिक अनलॉक करणार आहोत. आज पार्ट दुसरा असेल. डेली क्लास आपला राहते संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजता डेली आपले लेक्चर्स अपलोड होत असतात. संपूर्ण लेक्चर तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही तयारी करायला असाल, तुम्हाला ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर लवकरात लवकर ॲम्बिशन अकॅडमीची ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोर वरून, किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी पुसद असं सर्च केलं गुगल प्ले स्टोरवर की आपला लोगो दिसेल, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपली तयारी करू शकता. यश तुमचे, जिद्द तुमची, फक्त आणि फक्त प्रयत्न आमचे राहील तुम्हाला यशस्वी करण्यासाठी. चला तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय प्रश्न विचारलेला आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला. त्याचा जन्म कधी झाला? सोमवारी झाला. तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला? लातूर चालकचा प्रश्न आहे. लातूर चालक पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. पाहू तुमचा अभ्यास किती झालेला आहे. असं मी कोणाला कमी समजत नाही, परंतु तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकत जा, कारण कुठं चुकत आहे समजणार. काय नाही, सिंपल 2 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर येते. 732 ला आपण भागणार कितीने? तर 7ने. नेहमी 7नेच भागत असतो, कारण बघा आपल्याला ज्यावेळेस आपण दिनदर्शिका हा टॉपिक सोडतो त्याला आपल्याला भागाकार सोडून बाकीशी मतलब राहते. तर बघा 7 एक 7, 7 10 70, उरले 3, 7 चौक 28. आता याच्यातून उरली किती? 32 मधून 28 गेले तर 4 उरलेले आहे. बाकी आली 4. बाकी 4 आली. त्याचा जन्म सोमवारी झाला. सोमवारी झाला, बरोबर आहे. तर सोमवारपासून 4 दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार येणार. शुक्रवार त्याच्या बहिणीचा जन्म होईल. म्हणजे त्याचा वार कोणता आहे बहिणीचा? तर शुक्रवार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा काय म्हटलेला आहे. हाही प्रश्न इतक्या वेळेस रिपीट झालेला आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा, एक माळी आपल्या आयताकार बागेची लांबी 40% वाढवतो आणि रुंदी 20% कमी करतो, तर नवीन बागेचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोडवायचा आहे. अहिल्यानगर पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका विद्यार्थी मित्रांनो. बघा कशा पद्धतीनं सोडवणार आहोत. तर बागेची लांबी 40% वाढवतो म्हणजे 140 घ्या. 100 वर किती वाढवतो तो? 140 गुणीला परत 20 ने कमी करतो, म्हणजे 100 मधून 20 कमी करा. इथं लिहा 100 मधून 20 कमी केले. ओके. आता आपण काय करणार? हा 0 कट करणार, हा 0 कट करणार, हा 0 कट करणार, हा 0 कट करणार. 100 छेदात आपल्याला ठेवायचे आहे नेहमी. बघा काय म्हटलेलं आहे. तर 14 8 112 होतात. 112 100 पेक्षा कितीने जास्त आहे? यांचा फरक कितीचा आहे? तर 12% फरक आहे. 100 पेक्षा जास्त किती आहे? 12% आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 12% वाढेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंपल 2 सेकंदात या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकता. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. विधान दिलेला आहे आणि हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. वेन आकृतीवर तुम्हाला कसे प्रश्न विचारतात हेही तुम्हाला समजलं पाहिजे. तर बघा कशा पद्धतीने सोडवणार. काही विटा झाडे आहेत. सर्व झाडे लेखण्या आहेत. सर्व लेखण्या बोटी आहेत. पुणे 2024 चा प्रश्न आहे पोलीस भरतीचा. बघा निष्कर्ष इथं दिलेले आहेत. निष्कर्ष तुम्हाला काय म्हटलेला आहे आपला? काही बोटी विटा आहेत, काही लेखण्या विटा आहेत,
काही झाडे विटा आहेत, काही विटा बोटी आहेत. तर तुम्हाला आकृती काढायची आहे. याच्यावरून आकृती तुम्हाला विधानावरून आकृती काढावी लागते. आता कशी आकृती काढणार बघा. इथं आकृती काढत असताना पहिलं आपण वाक्य वाचू. काही विटा झाडे आहे. बघा इथं मी सोडवतो. काही विटा हे झाडे आहेत. हे आहे वीट. ओके, हे झाड. ओके, त्यानंतर काय, सर्व झाडे लेखणे आहेत. इथं बघा मी थोडा पेनीचा कलर चेंज करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. काय म्हटलं, सर्व झाडे लेखणे आहेत. सर्व झाडे काय आहे, लेखन आहे. ओके, त्यानंतर काय म्हणते, सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत. परत मी कलर चेंज करतो, थोडं तुम्हाला समजण्यासाठी मी कलर थोडाफार चेंज करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. या पद्धतीनं काय म्हटलेलं आहे, तर सर्व लेखण्या हे बोटी आहेत. बोटी आहेत. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. कसं सोडवणार आहोत आपण, तर आता आपल्याला जायचं आहे अनुमानावरून प्रश्न सोडू शकतो म्हणजे त्याला निष्कर्ष म्हणतो. मग पहिला प्रश्न पहा, काय म्हटलेला आहे, पहिला अनुमान, काही बोटी विटा आहेत. बघा इथं विटाशी संपर्क होत आहे. विटाशी या बोटीचा संपर्क होत आहे म्हणजे हा पहिला बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, काही लेखना विटा आहेत. लेखन बी काही विट्यामध्ये चाललेलं आहे. इथं बघा ही रेष, तर हाही बरोबर आहे. त्यानंतर काही झाडे विटा आहेत. यस, काही झाडे इथं ऑलरेडी याच्यामध्ये दिलेलंच आहे. काही झाडे विटा आहे, संपर्क होत आहे विटासोबत, हेही बरोबर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, काही विटा बोटी आहे. काही विटा बोटी आहे, काही बोटी विटा आहे, असा कोणताही प्रश्न आला तर इथं संपर्क तर होत आहे. तर हे चारही बरोबर आहे. जिथं असं पाहिलं की चारही अनुमान बरोबर आहे किंवा अनुसरतात तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर सर्व निष्कर्ष अनुसरतात. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला फक्त 2 सेकंदात सोडू शकतो. फक्त आकृती तुम्हाला सोडवता आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बघा अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत असतील किंवा मग असेच प्रश्न पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. कोणता टॉपिक तुम्हाला हार्ड जात आहे त्या टॉपिकवरही व्हिडिओ आपण बनत जाऊ. आणि तुम्हाला जर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असे हे चॅनल जे आहे तुमच्या हातातून डबल गेलं नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बघा पोलीस भरतीची तुम्ही तयारी करायला लागले, ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच शोधत आहात, तर पोलीस भरतीची ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच 25-26 साठी आपण लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. नाद फक्त वर्दीचाच, दुसरं कशाचं नाही. आपल्या आजूबाजूला गर्दी जमली पाहिजे म्हणून तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे. कारण यामध्ये आपण संपूर्ण शॉर्ट ट्रिक्सनुसार आणि सिंपल ट्रिक्सनुसार उदाहरणं पाहणार आहोत. मी म्हणून म्हटलं की तुम्ही पण ही बॅच घ्या आणि तुमच्या मित्र परिवाराला पण रेकमेंड करा, कारण त्याचाही रिझल्ट निघला पाहिजे. ऑफरमध्ये बॅच आहे 499 रुपयाला. ऍप्लिकेशन तुम्हाला लवकरात लवकर डाउनलोड करायची आहे. कोणताही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82. तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाईल. बघा सर्व कप हे ग्लास आहेत, काही ग्लास हे वाटे आहेत, कोणतीही वाटी ही थाळी नाही. पुणे पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा याच पद्धतीचा प्रश्न आहे. लगातार दुसरा प्रश्न हा आलेला आहे. म्हणजे एका टॉपिकवर 2-2ही प्रश्न येतात म्हणून तुम्हाला हे उदाहरणासहित सांगितलेलं आहे की याच पेपरमध्ये हे डबल प्रश्न आला, एका खाली एक आलेला आहे. मग या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार, निष्कर्ष इथं तुम्हाला दिलेले आहे. बघा कोणताही कप थाळी नाही, कोणतेही ग्लास हा थाळी नाही, काही थाळ्या ह्या वाट्या आहेत, काही कप हे ग्लास नाहीत. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कसं सोडवणार, तर आकृती आपल्याला काढायची आहे विधानावरून आपण आता आकृती काढणार. तर बघा कशा पद्धतीने आकृती काढायची आहे. सर्व कप हे ग्लास आहेत. सर्व कप जेवढे बी कप आहेत हे काय आहे, ग्लास आहेत. हे ग्लास, सर्व कप हे ग्लास आहेत, ग्लास. ओके, त्यानंतर काही ग्लास हे वाट्या आहेत. पेन चेंज करतो कलर. बघा काही ग्लास हे वाट्या आहेत, वाट्या. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, कोणतीही वाटी थाळी नाही. म्हणजे इथं आपण थाळी काढूया. कोणतीही वाटी ही थाळी नाही, थाळी
नाही. ओके, आता या प्रश्नाला कसं सोडवणार बघा. इथं याचा संपर्क नाही. ओके, तुम्ही याच्याशी संपर्क साधू शकत नाही. ओके, साधू शकत नाही, मग साधल्या बी जातो, परंतु प्राथमिक आकृतीमध्ये याचा संपर्क आपण साधलेला नाही आहे, म्हणजे याचा अर्थ ते अनुसरण करत नाही. बघा काय म्हटलेलं आहे. आता आपण निष्कर्ष पाहूया. काय म्हटलेलं आहे, कोणताही कप ही थाळी नाही. कोणताही कप ही थाळी नाही. असू शकतात, आहे काही तर कप थाळी नाही आहे परंतु असू शकतात, म्हणून हे चुकलेलं आहे. असू शकतात, असू शकतात. जर आपण दुसरी आकृती काढतो म्हटलं तर हे याच्याशी आपण संपर्क साधू शकतो. दोनपैकी एका आकृतीत त्याचा संपर्क साधते, म्हणून हे बरोबर नाही आहे. त्यानंतर कोणताही ग्लास थाळी नाही. ग्लास थाळी नाही याच्याशी इतर नाही आहे, परंतु आपण जर आकृती दुसरी काढतो म्हटलं तर इथं आपण याच्याशी संपर्क साधू शकतो. याच्याशी संपर्क म्हणजे वाट्याशी संपर्क नाही दाखवू शकत. अशा पद्धतीने इथं आपण जर ही आजची आकृती काढली असती तर हे दाखवता आलं असतं. समजलं, म्हणून हे केअरफुली समजून घ्या. हेही बरोबर नाही. मग काय म्हटलं, काही थाळ्या वाट्या आहेत. काही थाळ्या वाट्या आहेत. सांगा बरं कुठं आहे, नाही आहे ना, ऑलरेडी नाहीच आहे इथं, मग हे चुकीचंच आहे. त्यानंतर एकही कप हे ग्लास नाही. एकही कप हे ग्लास नाही. काही कप हे ग्लास नाही. सर्वच्या सर्व आहे. सर्वच्या सर्व आहे. काही आहे का, नाही, इथं सर्वच आहे, म्हणून हेही अनुसरण करत नाही. यापैकी नाही म्हणजे कोणतंच अनुसरण करत नाही. यापैकी काहीही नाही. हे बघा, दोन ऑप्शन इथं कन्फ्युज व्हायचं नाही आहे. काय म्हटलेलं, यापैकी काही नाही. याचा अर्थ हे कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए द्यायचं आपल्याला. ओके, समजलं असेल. समोर जाऊया. बघा काय म्हटलेला आहे, पाचवा प्रश्न. यल ही एच ची मुलगी आहे. यल ही एच ची मुलगी आहे. एच चे लग्न के बरोबर झालेले आहेत. के ही आय ची आई आहे. आय हे जे चे वडील आहेत. जे चे यमशी लग्न झालेले आहेत. यम ही यांची बहीण आहे. तर जे चे यशचे नाते काय. अमरावती पोलीस भरती 2024चा प्रश्न. लावा ताकद आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी. कशा पद्धतीने सोडवणार. मग तुम्हाला माहित आहे की आपण पती पत्नीचं नातं दाखवताना कोणतं गुणाकाराचं चिन्ह वापरतो, पती पत्नीचं चिन्ह. त्याच्यानंतर जर भावंड असेल तर या पद्धतीनं बरोबरचं चिन्ह दाखवणार. जर वडील अपत्य असेल तर या पद्धतीचं चिन्ह दाखवणार. आता बघा, आपण आकृती काढूया. यल ही एच ची मुलगी आहे. यल ही एच ची मुलगी. यल जर मी इथं काढतो म्हटलं बघा, यल ही एच ची मुलगी आहे. एच ची मुलगी बघा, एल ही एच ची मुलगी आहे. आता यल म्हटल्यावर आपण इथं फिमेल करू. ओके, आता एच चे लग्न के बरोबर झाले. समजा के बरोबर याचे लग्न झाले. ओके, के बरोबर आपण लग्न झाले, लग्नासाठी हे दाखवणार के. ओके, के बरोबर लग्न झाले आणि के ही आईची आई आहे. के ही आई आहे आईची. ओके, म्हणजे हे दोघं भावंड झाले. इथं आय आणि ही झाली फिमेल, हे झाले मेल. ओके, अशा पद्धतीने आपण तिथपर्यंत काढलं. मग आय हे जे चे वडील आहे. आय हे जे चे वडील आहे. इथं आय वडील म्हटल्यावर इथं आपण जे काढणार बघा, हे मेल राहील. ओके, त्यानंतर काय, जे चे यमशी लग्न झालेले आहे. जे चे यमशी लग्न झालेले आहे. यम शी लग्न झालेले आहे. यम ही यांची बहीण आहे. यम ही यांची बहीण म्हणजे ही फिमेल झाली. ही फिमेल झाली, यांची बहीण आहे. तर जे चे एच सी नाते काय. जे चे एस सी नाते काय बघा, जेचं नातं एस सी काढायचं आहे. बघा, एच जे आहे, एच जे आहे हे फिमेल आहे. आजी लागते कोणाची, तर बघा इथं हे दोघं भावंड आहे. भावंडाची मुलगी म्हणजेच हे झालं फिमेल मेल. ओके, म्हणजे हे बघा, हे दोघं भावंड आहे म्हणजे एच चे वडील आहे आय. ओके, आयचे वडील एच आहे. आयचे वडील एच आहे आणि जे आहे, जे तिचं काय लागेल, नातू लागेल म्हणजे मुलाचा मुलगा. मुलाचा मुलगा. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मुलाचा मुलगा, ही मुलगी आहे, मुलाचा मुलगा लागेल. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. बघा समोरचा प्रश्न 6व्या क्रमांकाचा. राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना डाव्या बाजूला काटकोनात वळला
त्याच्या मागील बाजू दिशा कोणती असेल? बघा काय म्हटलेलं आहे, पुणे पोलीस भरती 2024चाच प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे कशा पद्धतीने सोडवणार. थोडेसे किचकट प्रश्न आहेत, परंतु पॅटर्न चेंज झाला तर आपल्याला चेंज व्हावं लागते. जर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत तुम्ही चार्ल्स डार्विनचा वाचला नसेल तर ते वाचून घ्या, कारण डायनासोर पहिले होते ते पॅटर्न नुसार चेंज नाही झालं म्हणून ते नष्ट झालेत. म्हणून तुम्ही नष्ट नाही झाले पाहिजे म्हणून तुम्हाला काय करायचं, पॅटर्न नुसारच अभ्यास करायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे बघा, राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. सरळ सरळ आहे, पूर्व, उत्तर, दक्षिण आणि हे पश्चिम. ओके, पूर्वेकडे तोंड म्हणजे काय, राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. इकडं तोंड आहे त्याचं, डाव्या बाजूला काटकोनात वळला. काटकोनात म्हणजे त्याचं तोंड झालं उत्तरेकडे, तर त्याची मागील बाजू कोणती दिशा दाखवेल? सरळ सरळ आहे, दक्षिण दिशा दाखवेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं इमॅजिन करूनही सोडू शकता. बघा परत एक प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे, एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा होता. 90% घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. मग 35% घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला, तर तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा असेल? अशा पद्धतीचा प्रश्न पुणे पोलीस भरती 2024चाच प्रश्न आहे. सेम प्रश्न आहे. मग या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा आहे समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, इकडं आहे उत्तर, इकडं आहे पूर्व, इकडं आहे दक्षिण, इकडं काय आहे तर पश्चिम आहे. ओके, आता काय म्हटलेलं आहे, तो वायव्येकडे तोंड करून, वायव्य दिशा समजून घ्या. हे 8ही दिशा तुम्हाला माहित असल्या पाहिजे. वायव्य कोणता आहे? वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. लक्षात ठेवा, आग्नेय. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तो कोणत्या दिशेने? वायव्याकडे तोंड करून उभा होता. ओके, मग 135 मायनस 90 करा, किती उरले? 45 अंश. 45 अंश तो कोणीकडे वळलेला आहे, तर उभा होता इकडे तोंड करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता विरुद्ध दिशेने वळला म्हणजे तो डावीकडे वळणार. ओके, काटा असा फिरत असतो, काटा असा फिरतो, परंतु तो एक वेळा एक्स्ट्रा इकडे वळला म्हणून त्याचं तोंड पश्चिमेकडे असेल. कोणीकडे असेल? पश्चिमेकडे. चलो, बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? पश्चिमेकडे असेल. असा इकडे तोंड असेल त्याचं. समजलं? चल समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. 8व्या क्रमांकाचा प्रश्न. खालील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते काय येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला दिलेला पोलीस भरती पुणेचाच प्रश्न. या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत बघा. सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो याचे क्रमांक तुम्हाला माहित असणं पाहिजे. मग याचा क्रमांक 1 आहे, याचा क्रमांक डीचा क्रमांक 4 आहे, एचचा क्रमांक जर विचार करतो म्हटलं तर इथं 8 आहे, एमचा क्रमांक 13 आहे, याचा क्रमांक 19 आहे. मग लक्ष द्या, याच्यात फरक चेक करा. पहिले कितीचा आहे? 3चा फरक आहे, नंतर 4चा फरक, 5चा फरक, 6चा फरक. पहिल्या आकड्यात कितीचा फरक आहे? 3चा. याच्यात कितीचा फरक आहे? तर 4चा. याच्यात 5चा फरक, याच्यात 6चा फरक, मग 7चा फरक. 19 आणि 7 26. 26ला झेड यायला पाहिजे, इथं झेड येईल. त्यानंतर परत बघा, तर बीचा नंबर 2 आहे, बीचा नंबर 2, त्याच्यानंतर जीचा नंबर 7, त्याच्यानंतर एमचा नंबर 13, त्यानंतर टीचा नंबर 20 आणि त्यानंतर बीचा नंबर 2. म्हणजे इथं 27 घ्यावं लागेल, 28 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, म्हणजे रिपीट फिरते ते. आता बघा, या प्रश्नाला सोडवण्यासाठी याच्यात 5चा फरक, याच्यात 5चा फरक, याच्यात 5चा फरक, याच्यात जास्तचा फरक आहे. 1 मिनिट. यात 5चा, याच्यात 6चा फरक आहे, 6चा फरक, याच्यात 7चा फरक, याच्यात 8चा फरक यायला लागला. मग याच्यात 9चा फरक. बी आणि 9, बी आला तिथं, तर 9 नंबरवर कोणता येईल? बी आणि 9 11 नंबरवर के असायला पाहिजे. मग इथं हे 2 ऑप्शन कट झाले. इथं चेक करू शेवटचा. आता इथं के यायला पाहिजे, झेड के. त्याच्यानंतर शेवटचा जर करतो म्हटलं तर 4 नंबर आहे याचा, त्याचा नंबर 7 आहे, त्याच्यानंतर 13 नंबरवर आहे, त्याच्यानंतर 20 नंबर, त्याच्यानंतर परत 1 मिनिट, आपण 2 नंबरचा घेऊ लागलो. 4, 11, 19,
त्याच्यानंतर बीचा आहे 28, त्याच्यानंतर यल म्हटल्यावर आता बघा आपण इथून समोर जात जाऊ त्या हिशोबानं याच्यात फरक कितीचा आहे तर 7चा फरक, याच्यात 7चा फरक, 11तून 4 गेले 7 राहिले, याच्यात 8चा फरक आहे, 8चा, याच्यात 9चा फरक, याच्यात 10चा फरक म्हटल्यावर काय यायला पाहिजे तर 28 नंबरवर बी आहे, 28 नंबरवर बी, तर 10 नंबरवर काय यायला पाहिजे 28 आणि 10 एल आहे इथं, आणि एलच्या बाद बघा 11वा नंबरवर काय यायला पाहिजे एल आणि 11 म्हणजे याचा नंबर 12 आहे, 12 आणि 11 23 होतात, 23 नंबरवर डब्ल्यू यायला पाहिजे. तर हे बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडासा किचकट आहे पण सोडवत असताना आपण सहज सोडवू शकतो. ओके, चला समोर जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वनरक्षकची तयारी करत असाल तर वनरक्षकची ऍड लवकरच पडणार आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याजवळ आहे. तर ही बॅच चालू होणार आहे 1 मार्च 2026 पासून, व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्ष. यामध्ये आपण कोणकोणते विषय शिकणार तर अंकगणित शिकणार आहोत. अंकगणिताचे काही पाठ जे आहे ते बुद्धिमत्तेमध्ये येते म्हणून अंकगणित आपल्याला काही महत्त्वपूर्ण शिकायचं आहे. बुद्धिमत्तेचे ट्रिक्स पाहणार आहोत, सोबत इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण. बॅच फक्त 999 रुपयाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍप डाउनलोड करू शकता तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चला समोर जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे, खालीलपैकी वेगळा अंक कोणता, तर वेगळा अंक आपल्याला काढायचा आहे. कोणता आहे वेगळा अंक तर इथं चेक केलं तर हे सर्व मूळ संख्याचाच गट दिसायला, आणि ही जी 63 आहे 63 मूळ संख्या नाही आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 63, कारण 9 7 63 भाग जातो त्याला. ओके, चला समोर 10वा प्रश्न, तुम्ही उत्तरेकडे निघालात, मग उजवीकडे वळलात, परत उजवीकडे वळलात आणि शेवटी डाव्या बाजूला वळलात, तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात. आता अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जर समजा आपण इथून स्टार्टअप केलं, काय म्हटलेलं, मी इथून उत्तरेकडे निघालो, मग उजवीकडे वळालो, त्यानंतर परत उजवीकडे वळालो, त्यानंतर बघा पहिल्यांदा उत्तरेकडे निघालो, दुसऱ्यांदा उजवीकडे निघालो, परत उजवीकडे वळलो, नंतर शेवटी डाव्या बाजूला वळलो. आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर इकडं कोणती दिशा आहे, पश्चिम दिशेला आपलं तोंड असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असं सहज आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.